श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज ना मंडळी घेवड्याची भाजी आहे त्या एका वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे. एक टिप्स सांगितलेली आहे. झणझणीत चमचमीत तर्रीदार बनली होती. कधीतरी असा आठवड्यातून एकदा तर्रीदार खाऊन बघा, नक्की ट्राय करा. आणि एक वेगळा पदार्थ याच्यामध्ये किंवा एक टिप्स सांगितलेली आहे चव छान येण्यासाठी. तर मस्त अशी बेत झाला होता. सुकी भाजी बनवलेली आहे. या ठिकाणी मी लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता ही भाजी. तर नक्की ट्राय करा. बघू शकता इथं मी घेवडा घेतलेला आहे, आता निवडून घेतलेला आहे आणि हातानेच तोडून घेतलेला आहे. मी कट करून घ्यायचा नाही, आपल्याला हाताने तोडूनच घ्यायचा आहे. इथं बघू शकताय धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने मॅश करून धुवून घ्यायचं आहे. माती कचरा वगैरे लागलेला असेल तर ते खाली जाऊन बसतं. तर इथं बघू शकताय मी धुवून झाल्याच्या नंतर एक पॅन ठेवलेला आहे लोखंडी. तर लोखंडी कढई घेतला तरी चालेल. आणि त्याच्यात आता हे घेवडा ओतून द्यायचा आहे आणि आता याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे डाग पडेपर्यंत. बघू शकताय ही भाजी ना मंडळी झटपट होते. आणि आता गॅसची फ्लेम मी मोठी ठेवणार आहे आणि याला मस्त असं सतत हलवत राहायचं आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे. बरं अर्धवट भाजले की मग याच्यामध्ये तेलाची धार सोडून द्यायची आहे. तेलाची धार सोडून दिलं की मस्त असं खमंगपणा खूप छान येतो. बघू शकता हलके डाग पडलेले आहेत आणि खमंग असा आता आपला भाजून झालेला आहे. आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथं मी कढई ठेवलेली आहे दुसरी, आता ती गरम झालेली आहे बघू शकताय. आणि आता याच्यामध्ये तेल ओतून द्यायचं आहे. आता तेलाच्या पळीने मी 2 ते 2.5 पळ्या इतकं तेल मी ओतून दिलेलं आहे याच्यामध्ये. आता आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचं प्रमाण स्किप करू शकताय बरं का, म्हणजे थोडंसं घातलं तरी चालेल. आता इथं मी फोडणीसाठी फक्त जिरे आणि लसूण वापरलेलं आहे, कांदा वगैरे याच्यामध्ये वापरलेला नाही. तर इथं डायरेक्ट मी काश्मीरी मिरची पावडर जे असतं ना आपलं ते घातलेलं आहे. बरं आता ते मोठ्या चमच्याने 1 चमचा घातलेला आहे. चांगलं तर्रीदार येण्यासाठी मी इथं काश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तिखट म्हणून मी इथं काळा मसाला वापरलेला आहे, आपला जो वर्षभराचा साठवणुकीचा मसाला असतो तो घातलेला आहे. या ठिकाणी हळद घातलेली आहे 1/2 चमचा. आणि ते वेगळा मसाला किंवा वेगळा पदार्थ जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ते म्हणजे इथं दही आहे, म्हणजे चव छान येण्यासाठी मी इथं दह्याचा वापर केलेला आहे तडक्यामध्ये. तर बघू शकताय मस्त असं तेल फुटेपर्यंत याला परतत राहायचं आहे. बघू शकताय तुम्ही 2 ते 3 मिनिटाने तेल फुटलेलं आहे आपल्या मसाल्याला किंवा दहीला म्हणू शकताय. दही घातल्यामुळे खूप छान चव येते. आवर्जून सांगते दही घालायला या भाजीमध्ये. तर मस्त असं तर्री आल्यासारखं वाटलं किंवा तेल फुटलं की नाही, मग याच्यामध्ये आपण जे घेवडा भाजून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि आता परतून घ्यायचा आहे. बघू शकताय एकजीव करून घ्यायचा आहे. बरं आता अगोदर आपण घेवडा भाजल्याने चव छान येणार आहे, दही मिक्स केल्याने आणखीन चव वाढणार आहे. आता इथं मी पाण्याचा कमी प्रमाणात वापर केलेला आहे. अगोदरच आपण भाजून घेतल्यामुळे घेवडा आपला मऊ पडलेला आहे. थोडंसं पाणी 1 अर्धे ते पाऊण वाटी इतकं पाणी आपल्याला लागलेलं आहे या ठिकाणी, पण आता ते पुढं चालून तुम्हाला मी सांगणारच आहे. आता इथं बघू शकताय मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आत्ता अर्धी वाटी पाणी आणि नंतर थोडंसं मी पाण्याचं प्रमाण वाढवलेला होता. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 8 ते 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. असंच मीडियम गॅस करायचा आहे, जास्त मोठं गॅस करायचा नाही. वरती झाकण ठेवायचं आहे. आता जरी पचपचीत दिसत असेल भाजी पण शिजल्याच्या नंतर खूप छान चव पण येते आणि पाणी ॲब्झॉर्ब होतं. बघू शकताय इथं अर्धवट भाजी आता झाकण ठेवून शिजून झालेली आहे. परत आता 2 ते 3 मिनटं शिजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मोठं जे शेंगदाण्याचं कूट होतं माझ्याकडं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता झाकण उघडं ठेवूनच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून याच्यातलं पाणी ॲब्झॉर्ब होईल. आता इथं मी 2 चमचे परत शेंगदाण्याचं बारीक वाटलेलं कूट टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं खाली भाजी चिटकू शकते आणि पूर्णपणे आता भाजी आपली शिजून झालेली आहे, एकजीव झालेली आहे. आणि आता पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे एक वाफ काढून द्यायची आहे. आता इथं वाफ काढून झाल्याच्या नंतर इथं बघू शकताय मस्त
असे भाजीला कलर खूप छान आलेला आहे. मस्त अशी तर्रीदार झालेली आहे भाजी, सुकी झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. माझ्या फेसबुक चॅनलला फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा जाऊन. धन्यवाद. श्री स्वामी